सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा।
फिरून जाय रंगुनिया सात अंबरे फिरून जाय रंगुनिया सात अंबरे झोपे कच गालिया कच पिकाबरे चांद मोहरे चांदणे घरे सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वात्मका सर्वेश्वरा आदित्यया तिमिरात आदित्यया तिमिरात आदित्यया तिमिरात आदित्यया तिमिरात ऋग्वेदया हृदयात ऋग्वेदया हृदयात ऋग्वेदया हृदयात सुजनत्वदा द्या आर्यता सुजनत्वदा द्या आर्यता सुजनत्वदा सुजनत्वदा द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सारमप मम पद दपम पद पम पमरि सर्वात्मका सारम पद पम पमरि सर्वात्मका सारम पद पम गरिसा दपम गरिसा दपम दपम गरिसा
दा पानी दा पद प म ग रे ग म ग रे सा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा 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 शिवसुंदर हे गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जय जय जगी जगते तया जय जय जगी जगते तया जय जय जगी जगते तया दे दे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा 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 वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले कदंब तरूला बांधून दोला उंच खालती झोले कदंब तरूला बांधून दोला उंच खालती झोले परस्परानी दिले घेतले परस्परानी दिले घेतले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले
वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले हरित बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले अन्योन्यानी किती झोकले गेले ते दिन गेले ते दिन गेले ते दिन गेले. निर्मल भावे नव देखावे हरुनी दोनी डोळे निर्मल भावे नव देखावे हरुनी दोनी डोळे तुम्ही मिळूनी रोज पाहिले तुम्ही मिळूनी रोज पाहिले गेले ते दिन गेले ते दिन गेले वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले ते दिन गेले ते दिन गेले ते दिन एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपतीला नमस्कार करा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कुंभजलेस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. वरुणाला नमस्कार करा. सर्व इष्टमित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का? शुभमंगल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरम् ओधरं ग्रामे रांजण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल. गोत्रे भिन्न परस्पराहुनी तशी की भिन्न ज्यांची कुळे जीवे एकची होती ती वरवधू.
जन्म ज्यांच्या मुळे ते ईश कृपे घडून सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग पुल्या व्हा बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सीताराम पती दिसेच जगती चंद्रा प्रति रोहिणी सावित्री पती सत्यवान जणुकी नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंसीधरा तैसे हरिश्चंद्र तारामती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गुह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल बलान करता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रियोगं स्मरामि सुमूर्त 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 वधूवराने एकमेकाहार घाला विवस्वान् भगवान् स्वस्ति करोतु तव सर्वशा दिग्गजा शैव चत्वारा क्षितिश्च गगनं ग्रहाम् उभयता मस्तके कुङ्कुमाक्षतावहं कन्यादां भूर्यां धर्मे चार्थे च कामे च त्वयमतिचारतां न त्याज्याहुतिरिव भूतौ संसारभूतिदाम् अहं नातिचरिष्यामि यदुक्तं भवता तदा सत्यं नातिचरिष्यामि कंकण बंधन बांधा येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामपि बध्नामि रक्षे माचल माचल सप्तपदी उर्का विष्णवे नमः ईशे नमः विष्णवे नमः ऊर्जे नमः विष्णवे नमः रायस्पोषाय नमः विष्णवे नमः मायो भव्याय नमः विष्णवे नमः
प्रजाभ्यो नमः विष्णवे नमः ऋतुभ्यो नमः विष्णवे नमः सख्याय नमः शान्तिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु पुत्रपौत्र धनधान्य समृद्धिरस्तु ध्रुवतार्याला नमस्कार करा ध्रुवाय नमः अहल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी यथा तथैव अखंड सौभाग्यवती भव शरच्छतम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् श्रीमन्महागणाधिपतये नमः गणपतीला नमस्कार करा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कुंभजलेस्मिन् सन्निधिं कुरु वरुणाय नमः वरुणाला नमस्कार करा सर्व इष्टमित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का शुभमंगल स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं थेवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे रांजण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल गोत्रे भिन्न परस्पराहुनि तशी की भिन्न ज्यांची कुळे जीवे एकची होती ती वरवधू आजन्म ज्यांच्या मुळे ते ईश कृपे घडूनी सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग पुल्या व्हा बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सीताराम पती दिसेच जगती चंद्रा प्रति रोहिणी सावित्री पति सत्यवान जणुकी नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंसीधरा तैसे हरिश्चंद्र तारामती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा
मधुपर्क पूजन करा अंतःपटाते धरा दृष्ट वधूवरा न करणे दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगल बला न करता कुर्या सदा मंगलम शुभमंगल यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलं तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेन्द्रियोगं स्मरामि सुमूर्त 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 वधूवराने एकमेकाहार घाला विवस्वान् भगवान् स्वस्ति करोतु तव सर्वशा दिग्गजा शैव चत्वारा क्षितिश्च गगनं ग्रहम् उभयता मस्तके कुङ्कुमाक्षतावहं कन्यादां भूर्यां धर्मे चार्थे च कामे च त्वयमतिचारतां न त्याज्याहुतिरिव भूतौ संसारभूतिदाम् अहं नातिचरिष्यामि यदुक्तं भवता तदा सत्यं नातिचरिष्यामि कंकणबंधन बांधा येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबला तेन त्वामपि बध्नामि रक्षे माचल माचल सप्तपदी उर्का विष्णवे नमः ईशे नमः विष्णवे नमः ऊर्जे नमः विष्णवे नमः रायस्पोषाय नमः विष्णवे नमः मायो भव्याय नमः विष्णवे नमः प्रजाभ्यो नमः विष्णवे नमः ऋतुभ्यो नमः विष्णवे नमः सख्याय नमः शान्तिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु पुत्र पौत्र धनधान्य समृद्धिरस्तु ध्रुवतार्याला नमस्कार करा ध्रुवाय नमः अहल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी यथा तथैव अखंड सौभाग्यवती भव शरच्छतम् सदा सस्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थानसंहारहेतुं स्वभक्तिच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवद्वान्तविद्वां समार्तण्डमीड्यं मनोवागतेतं मुनिर्ध्यानगम्यं जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणत्वां नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवाम्भोधिमग्नार्दितानां जनानां स्वपादाश्रितानां स्वभक्तिप्रियाणां समुद्धारणार्थं कलौ सम्भवन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा निम्बवृक्षस्य मूलाधिवासात् सुधास्राविणं दीप्तमप्यप्रियन्तं तरुं कल्पवृक्षाधिकं साधयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवां नृणां कुर्वतां मुक्तिप्रदन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम् अनेकास्तु
युष्मत्पादरजप्रभावमतुलं दातापि वक्ता क्षमः सद्भक्त्या शरणं कृताञ्जलिकुत सम्प्रापितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेशपादकमलान् ज्ञान्यच्छरण्यं मम साई रूपधर राघवोत्तमं भक्तकामविबुधद्रुमं प्रभुं माययोपहतचित्तशुद्धये चिन्तयाम्यहमर्निशं मुदा शरत्सुधांशु प्रतिमं प्रकाशं कृपातपत्रं तव साईनाथ त्वदीयपादाब्जसमाश्रितानां स्वच्छायया तापमपाकरोतु उपासनादैवत साईनाथ स्तवैर्मयोपासनिना स्तुतस्त्वं रमेन्मनोन्मे तव पादयुग्मे भृङ्गो यथाब्जे मकरन्दलुब्धः अनेकजन्मार्जितपापसंशयो भवेद्भवत्पादसरोजदर्शनात् क्षमस्व सर्वान् अपराधपुञ्जकान् प्रसीद साई सद्गुरो दयानिधे श्री साईनाथ चरणामृतबोधचित्तास् तत्पादसेवनरतः सततं च भक्त्या संसारजन्यदुरितोर्धवनिर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ते स्तोत्रमेतत्पठेद् भक्त्या यो नरस्तन्मना सदा सद्गुरु साईनाथस्य कृपापात्रं भवेत् ध्रुवम् बहिणीनो भावा बनवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा आया बहिणीनो भावा बनवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा आया बहिणीनो भावा बनवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा आया बहिणीनो भावा बनवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा बचत करा तुम्ही बचत करा परते धन कमवाला लागे नहीं येल मंगते गमवाला मेहनत परते धन कमवाला लागे नहीं येल मंगते गमवाला दुनिये न मान हाई ओ पैशाला हात जोरूनशी सांगतय तुम्हाला पस्तीचा इला जकले करा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा आया बहिणीनो भावा बनवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा आया बहिणीनो भावा बनवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा बचत करा तुम्ही बचत करा थेंबा थेंबांशी साचतई तालग तिरक्या जमूनशी करार भलग थेंबा थेंबांशी साचतई तालग तिरक्या जमूनशी करार भलग दुःखाचं जातीन दिसये कालग सुखानं रेतीन पोरणी बा
मालक पैसा जमवाची सवय धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा आया बहिणीनो भावा बंधवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा आया बहिणीनो भावा बंधवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा तुम्ही बचत करा पोरांना शिकवून शान करान कर्जाचे नान तुम्ही सगळे सोरांग पोरांना शिकवून शान करान कर्जाचे नान तुम्ही सगळे सोरांग घरांचा खर्च कमती करान पस्तीची कास तुम्ही मनान धरांग पांडुरंगाचं ऐका जरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा आया बहिणीनो भावा बंधवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा आया बहिणीनो भावा बंधवानो पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा पैशाचं मोल तुम्ही ध्यानी धरा बचत करा तुम्ही बचत करा तुम्ही बचत करा तुम्ही बचत करा बचत करा तुम्ही बचत करा बचत करा तुम्ही बचत करा पहाटवारा अमृतधारा पहाटवारा अमृतधारा वाहतसे झरझरा गातसे दिगंबरा श्री दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा रात्र संपली उषा हासली वंदितसे भास्करा रात्र संपली उषा हासली वंदितसे भास्करा गुलाल उधळी नभांगणी ती पसरी अपुले करा गुलाल उधळी नभांगणी ती पसरी अपुले करा आळविते ती प्रेम भराने आळविते ती प्रेम भराने गुरुदत्ता मंदिरा जातसे दिगंबरा श्री दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृष्णा माई संथ वाहते वंदितसे गुरुवरा कृष्णा माई संथ वाहते वंदितसे गुरुवरा द्विजगण गाती भूपाळी ते निजकंठी सुस्वरा द्विजगण गाती भूपाळी ते निजकंठी सुस्वरा भक्तजनांची दाटी झाली भक्तजनांची दाटी झाली श्री गुरुच्या मंदिरात जातसे दिगंबरा श्री दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सगुण पादुका दत्तगुरूंच्या भक्तजना आसरा सगुण पादुका दत्तगुरूंच्या भक्तजना आसरा
नृसिंहवाडी पावनभूमी तोषविते सुरवरा नृसिंहवाडी पावनभूमी तोषविते सुरवरा नारायण हा दत्तपदासी नारायण हा दत्तपदासी मागतसे आसरा गातसे दिगंबरा श्री दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त पादुकावर पाणी घालावं आणि म्हणून वासुदेव भटजी उत्साही आणि प्रसन्न मनाने ओले त्यांनीच तांब्याभर पाणी घेऊन वर आले. पण पुजारी मंडळीने त्यांना आत जाऊ दिलं नाही. तेव्हा खिन्न मनाने वासुदेव भटजी मागं परतले. इतक्यात गोविंद स्वामींना प्रभूने सांगितलं, पोथी वाचन सोडून खाली मंडपात काय चाललंय पहा. एवढ्या लांबून आलेल्या त्या बिचाऱ्या ब्राह्मणाला पुजारी पाणी घालू देत नाहीत. हे सांगणं होताच गोविंद स्वामी त्या क्षणी खाली आले. त्याने वासुदेव भटजींच्या हाती आपला दंड दिला. त्यांच्याबरोबरच स्वामी मंडपात आले. त्यावेळी शास्त्रीबुवांनी गुरुपादुकावर पाणी घातलं. शास्त्रीबुवांचे डोळे या दिव्यानुभूतीने भरून आले. प्रभूंच्या नामी ते रंगले आणि आनंदाने नाचू लागले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 आलो तुमच्या पायी देवा द्यावा मज आसरा द्यावा मज आसरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाजुनिया नामामृत मजला पाजुनिया नामामृत मजला माया दूर करा माया दूर करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आस लागली तव भेटीची हात श्रिया धरा हात श्रिया धरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नारायण हा विनवी पायी पावदया सागरा पावदया सागरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या घटनेनंतर पुजारी मंडळींची शंका दूर झाली आणि वासुदेव शास्त्री यावेळी वाडीमध्ये 1 महिना राहिले. प्रभातकाली कृष्णामाईचं मंगल स्नान करावं, देवास पाणी घालावं, प्रदक्षिणा घालाव्यात असा उपक्रम नित्य नियमितपणे चालू होता. वाडीमध्ये शास्त्रीबुवांना दृष्टांत झाला की मिरजेला शंकर भटजी म्हणून एक सज्जन आहेत, त्यांच्याकडून गुरुचरित्राची पोथी आणावी आणि सप्ताह वाचन करावं. त्याप्रमाणे शास्त्रीबुवा मिरजेला गेले, पण पोथी मिळाली नाही आणि म्हणून ते परत आले. त्या पुन्हा दृष्टांत झाला, पुस्तक मिळेल, जाऊन घेऊन या. त्या शास्त्रीबुवा पुन्हा मिरजेला गेले, पोथी मिळाली. वाडीत सप्ताह सुरू केला, पण देवांचा दृष्टांत झाल्यावर पोथी मिळून सप्ताह सुरू होईपर्यंत त्यांनी अन्न पाणीसुद्धा ग्रहण केलं होतं. अशी कडक तपश्चर्या यांची होती. टेंबे स्वामींना वेळोवेळी देवाकडून सूचना येत असत. देवाच्या सूचनेवाचून ते नवीन काहीही करत नसत. पण एकदा का सूचना आली की मग मात्र देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावं अशा निश्चयानं परिश्रमानं टेंबे स्वामी ते काम पूर्ण करायचे. स्वामींना दृष्टांत व्हायचे, तसे त्यांच्यासाठी सुद्धा इतरांना दृष्टांत व्हायचे. स्वामींना होती दृष्टांत स्वामींना होती दृष्टांत स्पष्टपणे सूचना येत. तेणे परी राहो निसावचित करीती सेवा प्रेमाने. वाडीहून घरी जात असताना माणगावच्या मार्गावर कागल हा गाव आहे. तेथील कारागिराला दृष्टांत झाला की स्वामींना मूर्ती दे. स्वामी मार्गाने जात असताना
यांच्या दुकानापुढे येताच तो झटदिशी बाहेर आला. स्वामींना नमस्कार करून म्हणाला, आपल्याला मूर्ती कशी पाहिजे ते आपण मला सांगा, मी तशीच मूर्ती बनवून तुम्हाला देईन. मला पैसे वगैरे काहीही देऊ नका. मूर्ती तयार होईपर्यंत स्वामी तिथंच 8 दिवस राहिले. कारागिरांनी मूर्ती तयार करून दिली. स्वामींनी त्याला फक्त 1 रुपया दिला. मूर्ती घेऊन शास्त्रीबुवा माणगावला आले. तिथं येईपर्यंत शेजारी एका सधन बाईला ब्राह्मणाला जमीन दान देण्याकरता स्वप्नात सूचना झाली. त्याप्रमाणे त्या बाईने स्वामींना जमीन दान दिली. जमीन मिळताच त्या ठिकाणी मंदिराचं काम सुरू झालं. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त साथ दिली, भरपूर सहकार्य दिलं आणि अवघ्या 7 दिवसामध्ये मंदिर बांधून झालं. त्या मंदिरात त्या मूर्तीची स्थापना शके 1805 वैशाख शुद्ध पंचमीला झाली. मंदिराच्या मागे खोलीमध्ये स्मारकाग्नी स्थापन केला आणि स्वयंपाकगृह त्या ठिकाणी स्थापन केलं. वाडी मुक्कामी दत्तप्रभूंनी सूचना केल्यानुसार शास्त्रीबुवांचं राहणं इथून माणगावीच बराच काळपर्यंत झालं. मूर्ती स्थापनेनंतर महाराजांची दिनचर्या अधिकच कठोर बनली. ते दोन्ही एकादशा म्हणजे स्मार्त आणि वैष्णव या दोन्ही एकादशा करायचे. स्वहस्ते पाकसिद्धी करावी, सगळं अन्न एकत्र करून ते खावं. वेगवेगळी चव स्वामी घेत नव्हते. मुक्काम अखंड मंदिरातच राहायचा. भोजनापुरतं घरी यावं आणि परत मंदिरात जाऊन थांबावं. महाराजांची साधना जसजशी वाढली तसं तशी मंदिराची भरभराट सुरू झाली. नित्य नियमाने संध्या स्नान अग्निहोत्र कधीही चुकवलं नाही. अतिथी कधीही विन्मुख परत गेला नाही. नैवेद्य वैश्वदेव केल्याखेरीज हा महात्मा कधीही जेवला नाही. अग्नीची सेवा कधीही चुकवली नाही. प्रत्येक गोष्टीत देवाची सूचना त्यांना येत असे. सगळेच सांगायचे तर वेळ पुरणार नाही. संपूर्ण जीवन चमत्काराने आणि त्यागाने भरलेलं होतं. आज्ञा प्रमाणमानी दत्तांची त्या सवे करी कर्म. वर्म असे हे त्यांचे प्रभू आज्ञा मानिती गुरु धर्म. एका दत्त जयंतीला वाडीस गेले होते. त्यावेळी तिथे 4 महिने मुक्काम झाला. त्यावेळी गोविंद स्वामी म्हणाले, शास्त्रीबुवा तुम्ही आता दत्तोपासनेचा स्वीकार करा. यावर शास्त्रीबुवा म्हणाले, अग्नी आणि सूर्य ही ब्राह्मणांची मुख्य दैवत आहेत. त्यांची उपासना तर चालूच आहे, निराळी कशाला हवी. अग्नी आणि सूर्य हे, अग्नी आणि सूर्य हे दैवत हे ब्राह्मणा फलद्रूप. असता अन्य कशाला मी झालो त्या पदासी तद्रूप. गोविंद स्वामी म्हणाले, तुम्ही अग्निहोत्री आहात, सूर्योपासक आहात आणि म्हणूनच तुम्हाला दत्तोपासना यश देणार ठरेल. त्याच रात्री स्वप्नात दर्शन देऊन भगवान दत्तात्रेयांनी स्वतः अनुग्रह दिला. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांच्या अनुग्रहानं ज्यांची साधना सुरू झाली त्या महात्म्याचं तेज काय सांगावं. भगवान दत्तात्रेयांच्याच आज्ञेने स्वामींनी 2000 श्लोकामध्ये गुरुचरित्र हा संस्कृत ग्रंथ लिहिला आहे. स्वामींचं लेखन फार मोठं होतं. दत्त महात्म्य, दत्त प्रबोधासारखे ग्रंथ ज्यांनी लिहिले. शिवाय श्री दत्तांच्या 16 अवतार कथा त्यांनी लिहिल्या. सत्य दत्त व्रतकथा, नित्य उपासना क्रम, पूजेनंतरच्या आरत्या, नित्य भजनं अशा अनेक प्रचंड ग्रंथांची संपत्ती टेंबे स्वामींनी निर्माण केली. नरसोबाच्या वाडीतील पालखीभोवती म्हटली जाणारी बरीच पदं स्वतः स्वामींच्या रचना आहेत. याखेरीज श्री गणेश, सरस्वती, श्री पंचायतन महात्म्य, त्याचप्रमाणे श्री शंकरांची, विष्णूंची, देवीची, गंगादी तीर्थक्षेत्रांची स्तोत्र असंख्य आहेत. वेदांत स्तोत्र एकूण 6 आहेत. शिवाय दत्तांची स्वतंत्र स्तोत्र स्वामींनी लिहिली आहेत. स्वामी प्रकांड पंडित होते, पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा गर्व नव्हता. शके 1811च्या पौष मासात टेंबे स्वामींनी आपल्या पत्नीसह माणगाव सोडलं.
स्वामींनी द्रव्य संग्रह कधीच केला नाही. माणगावच्या दत्त मंदिरात देवापुढं 1 रुपयाच्या वर कोणी देणगी ठेवली तर ते वाडीला पाठवून द्यायचे. रुपयाच्या आतील द्रव्य देवाच्या खर्चासाठी ठेवून घेत असत. असा हा अनासक्त योगी पत्नीसह घराबाहेर पडला. तो पुन्हा माणगावला गेलाच नाही. प्रवास चालू होता. अनेक तीर्थक्षेत्र या प्रसंगी स्वामींनी पाहिली. यावेळी गंगाखेड या ठिकाणी मुक्काम असताना त्यांच्या पत्नी सौभाग्यवती अन्नपूर्णाबाईंचा अंत झाला. त्यांचं अर्धोदैहिक उरकून स्वामींनी संन्यास घेतला. इथून पुढं ते वासुदेवानंद सरस्वती स्वामी या नावाने प्रसिद्धीला आले. बुवा किंवा शास्त्रीबुवा हे संबोधन आता मागं राहिलं. संन्यास आश्रमामध्ये चातुर्मास्य हा संबोधनेचा आणि साधनेचा काळ मानला आहे. महाराजांनी शके 1813 पासून शके 1835पर्यंत एकूण 24 चातुर्मास्य केले. पहिला क्षेत्र उज्जैनीला झाला. पुढं क्रमशः ब्रह्मावर्त, हरिद्वार, हिमालय, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदा, पवनी, हवनूर, कुरगड्डी, महत्पूर, नरसी, बढवाई, नरसोवाडी अशा असंख्य ठिकाणी हे चातुर्मास्य केले. पैकी ब्रह्मवर्ताला 4 चातुर्मास्य केले, चिखलद्याला 2 केले, हरिद्वारला 2 केले आणि अखेरचा चातुर्मास श्री क्षेत्र गरुडेश्वर या ठिकाणी केला. प्रत्येक चातुर्मास्य आणि त्यातील घटना भक्त कल्याण, ज्ञानदान आणि प्रचंड अन्नदान त्या ठिकाणी व्हायचं. असा हा महात्मा जनसज्जनांच्या सेवेत रंगून गेला होता. प्रत्येक चातुर्मास्य हा एक प्रबंधाचा विषय ठरू शकेल. चातुर्मास्य करी तपा दृढ करी तो अन्नदाना करी शास्त्राभ्यास करी वरी प्रभुहरी चिंता नसे अंतरी भक्ता प्रेम करी सखा नरहरी दुःखासी दूरी करी शंका नष्ट करी कृपा कर श्री जगतासी हा उद्धरी. अशा या महात्म्याच्या नामाचा गजर करणं आणि त्याच्या चरणी लीन होणं यातच आपलं भाग्य आहे. सज्जनो, चातुर्मास्य संपला की महाराजांचा प्रवास सुरू व्हायचा. चातुर्मास्यात आणि नंतरच्या मधल्या प्रवासात महाराजांनी अनेक यज्ञ, प्रचंड यज्ञ केले. त्यात समिता स्वाहाकार, महारुद्र स्वाहाकार आणि अग्निहोत्री यांच्या इष्टी यांचा समावेश आहे. वेदारंभ अग्निशब्दाने झाला आहे. त्या अग्नीची उपासना प्रचंड प्रमाणात करणं हाच या जीवनाचा संकल्प दिसतो. अग्निमुखा वै देवा किंवा अग्निर्वै देवतानां मुखम असं शास्त्रवचन लक्षात घेऊन स्वामींनी प्रचंड प्रमाणात अग्निदेवांची उपासना केली आणि म्हणून सर्व देवता त्यांच्यावर प्रसन्न होते हे निश्चित. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे या न्यायाने महाराजांनी सुद्धा शरीराला अपार कष्ट दिले आणि शके 1836 आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार, आर्द्रा नक्षत्र आणि उत्तरायण ही पर्वणी साधून समाधी घेतली. त्याआधी व्याधीने शरीर क्षीण झालं होतं. जवळची माणसं औषधाविषयी बोलू लागली तेव्हा महाराज म्हणाले, शंकराचार्य फक्त 32 वर्ष राहिले, त्या मानानं हे शरीर जास्ती काळ टिकलं आहे. या शरीराला आत्तापर्यंत 2 वेळा सर्पदंश, 3 वेळा महामारी, 1 वेळा संनिपात, 1 वेळा प्लेग, 2 वेळा महाव्याधी, 2 वेळा कोड, संग्रहणी कायमची होती आणि अतिसार हा तर आमच्या नशिबालाच लागला होता. तेव्हा आता उपचार औषध काही नको, आता आम्हाला जाऊ द्या असं म्हणून सिद्धासनावर पूर्वाभिमुख बसून प्राणोत्सर्ग केला. त्या पवित्र देहाला गरुडेश्वरी नर्मदेच्या पवित्र जलामध्ये जलसमाधी दिली गेली. धन्य तो महात्मा, धन्य ते जीवन, धन्य ते भक्तजन ज्यांना त्यांचा सहवास मिळाला. मीही धन्य आणि श्रोते हो आपणही धन्य. धन्य आज दीन अमृतात न्हाला, धन्य आज दीन अमृतात न्हाला. अनंतात गेला स्वामी
वासुदेवानंद स्वामी टेंबे महास्वामी वासुदेवानंद स्वामी टेंबे महास्वामी त्यांचे तुम्ही आम्ही पायवंदू त्यांचे तुम्ही आम्ही पायवंदू टेंबे महास्वामी स्वामी स्वा वासुदेवानंद स्वामी टेंबे महास्वामी त्यांचे तुम्ही आम्ही पायवंदू त्यांचे तुम्ही आम्ही पायवंदू धन्य आज दीन अमृतात न्हाला अनंतात गेला स्वामी माझा अनंतात गेला स्वामी माझा अनंतात गेला स्वामी माझा अनंतात गेला स्वामी माझा धन्य आज दीन अमृतात न्हाला धन्य आज दीन अमृतात न्हाला धन्य आज दीन अमृतात न्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला जाऊ द्या पुढे काफिला अजून नाही मार्ग संपला इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू जाता जाता जरा विसावा एक रात्र थांबू एक रात्र थांबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका थोडी हिरवळ थोडे
निवल्या वाळूवरी सावली मधुमस्ताने नाचू लागले मधुमस्ताने नाचू लागली लई तडुलते थकले शरीर लई तडुलते थकले शरीर नयन लागले झिंगू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू पंचरंगी हे नवीन पाकरू आलय गावाते पंचरंगी हे नवीन पाकरू आलय गावाते रूप रंग ओतीच बघून मी पडलोय चक्रात आहा रूप रंग ओतीच बघून मी पडलोय चक्रात बोलगरानी मंजुळवानी येऊन बस जरा अशी अग बोलगरानी मंजुळवानी येऊन बस जरा अशी इश्काचा ह्यो भरला पेला लज्जत तरी पाशी इश्काचा ह्यो भरला पेला लज्जत तरी पाशी येग साळू दोघच खेळू हात हाती देवा येग साळू दोघच खेळू हात हाती देवा गुलगुल बोलत संगत जाऊ फिरतीच्या गावा गुलगुल बोलत संगत जाऊ फिरतीच्या गावा राणी ग राणी ग राणी ग राणी ग राणी ग